भाग्यवंत म्हणू जया, भाग्यवंत म्हणू जया, शरण गेले पंढरीराया। तरले तरते हा भरवसा, नामधारकांचा ठसा। भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भुक्ती मुक्तीचे ते स्थळ। भोळ्या भाविका निर्मळ, तरले तरते हा भरवसा, नामधारकांचा ठसा। गायले पुराणी, गायले पुराणी, तुका म्हणे वेदवाणी। तरले तरते हा भरवसा, नामधारकांचा ठसा। विठ्ठल 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 विठ्ठल। भूतगणादिसेवितं कभित्यजम्बुफलचारुभक्षणम्, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। महायोगपीठे तटे भीमरत्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये। समागत्य तिष्ठ तमानन्दकादं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंग करो प्रथम नमन, ओहो ओ पांडुरंग करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका। शुक्लां ब्रह्म विचारसार परमा, माद्यां जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणी, मभयदां जाढ्यन्धकारापहं। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं, पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं, बुद्धिप्रदां शारदां। रणे कृष्णबिभस्तु संवादभूतो, ऋगितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै। कृतिनिर्मितायेन च प्राकृतोक्त्या, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्।
करुणा करा दया करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो गणेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो चराचरी ओम नमो गणेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासंबरी सुसुक सौनक भीष्मदाल्भ्यान रुखमांगद अर्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरामि सब द्वारन को छोड़ के मैं आयो तेरे द्वार हे वृषभानु के लाडली जरा मेरे ओर निहार वृंदावन सो वन नहीं हाजी नर्द गाव सो गाव बंसी बट सो बट नहीं हाजी कृष्ण नाम सो नाम जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर विठला विठला विठाला भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरी राया तरले तरते हा भरवसा नामधारकांचा ठसा प्रस्तुत कीर्तन रूपी सेविकर्ता निवडलेला अभंग अक्षय तनुगात्र उत्पादित करणारा हा अभंग आहे विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भाग्यवंताचं लक्षण प्रतिपादित करायला लागलेले आहेत. या जगतामध्ये कोण भाग्यवान आहे भाग्यवंताचं लक्षण प्रतिपादित करत असताना सांगतात जे पांडुरंगाला शरण गेले ते भाग्यवंत ठरवायचं आहे. त्यांना साधुसंत भाग्यवंत म्हणतात. आणि त्या पांडुरंग परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतर त्याचं स्मरण केल्याच्या नंतर चिंतन केल्याच्या नंतर त्याच्या नावाने तरुण जातात. बरं त्या पांडुरंगाला शरण गेल्याच्या नंतर तरल्याच्या नंतर ठीक आहे त्या पांडुरंगाला शरण गेल्याच्या नंतर नेमकं त्या ठिकाणी आहे तरी काय तर सांगतात भुक्ती मुक्तीचे ते स्थळ. भुक्ती आणि मुक्ती या लोकातील भोग आणि परलोकातील भोग दोनही त्याच्या चरणावर आहेत आणि त्या परमात्म्याला शरण जायचंय. आणि शेवटी सांगतात अशा परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतर तो तरुणही जातो त्याला या लोकातील परलोकातील भोगही मिळतात नवे नवे तो भाग्यवंतही समजल्या जातो. असं याच्यावर जर विश्वास बसत नसेल तर मग पुन्हा पुराणांना विचारा. गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे वळण्याच्या अगोदर थोडासा परिहार. गेल्या 17 वर्षापासून नाही का
या अनंत काळापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आपलं हे गाव श्री क्षेत्र आहे नाही का. इथे जवळच सुंदर तीर्थ आहे ही नाही का, कयाधू माता. आता हिचं चिंतन वर्णन येतं भागवतामध्ये. कयाधू कोण होती? हा, प्रल्हादांची नाही का. त्यांच्या नावावरून निश्चित हा कुठं ना कुठं तरी संगम लागत असेल किंवा घडत असेल. कयाधू असंच नाव नाही ठेवलं म्हणून तीर्थक्षेत्र हिन्नी या गावामध्ये. खरं तर आता हे गाव काही फरक नाही. इथं कुणाचा तरी नातू, कुणाचा तरी भाचा नाही का, कुणाचं तरी सगळ्यांचं काहीतरी नातं लागतं माझ्याशी नाही का. हे सगळे मंडळी माझे आहे. मला वाटतं मी माहेरात आल्यासारखं आहे इथं. हा, आता हे सगळे मंडळी जे आहेत ना, सगळे गुरुर्नाम आत्मनाम नामाती कृपणश्च यांनीच माझं नाव ठेवलेलं आहे बरं का. हा, लहानपणापासून महाराजजी इथं म्हणजे मला तरी कळत नाही आता नाही का माऊली. या नदीतून एकदा आम्ही वाहून जात होतो. आमचे रघुनाथ मामा नाही का, त्यांनी पकडलं आणि वर आणलेलं आहे नाही का. वाहून जात होतो आम्ही एकदा भजनाकरता रात्रीचे येत होतो. आणि एवढे म्हणजे सगळे आप्त इष्ट गणगोत्र हेच मंडळी आहेत. लहानपणापासून मी इथं वाढलेलो आहे. सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि त्या प्रेरणेने आशीर्वादाने आज तुमच्या समोर जे काही नाही का तुमच्याकडून जे प्राप्त झालेलं आहे, तुमच्या आशीर्वादाने जे प्राप्त झालेलं आहे तेच तुमच्या समोर प्रस्तुत करायला लागलेलो आहे. विठ्ठल या गावामध्ये भजनाची ही परंपरा. आता मी सटले गुरुजींकडे गुरुवारी त्यांच्याकडे शिकलेलो आहे बरं का गायन. पण एक खरं सांगतो माझ्याकडून, आज मी कीर्तन केलं, परमात्मा उभा येईल नाही सांगता येत माझ्या कीर्तनामध्ये. कितीही मी रात्रभर भजन केलं, पांडुरंग परमात्मा येईल नाही येईल शाश्वती नाही. पण एक सांगू का, या मंडळींनी जे आत्तापर्यंत रात्र गाजवलेलं जे भजन आहे, निश्चित त्यामध्ये पांडुरंग परमात्मा डोलत होता आणि होत राहील नाही का. विठ्ठल आता ही सगळी मंडळी गुरुवर्य मंडळी आहेत. सर्व मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. या आपल्या कार्यक्रमाला सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ या महाराष्ट्रातील सगळे नामवंत गायक वृंद, मृदंगाचार्य आणि सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ अध्यात्मामध्ये ज्यांनी आपल्या या हिंदुत्वाची, सनातनाची, संप्रदायाची ध्वजा खांद्यावर घेतलेली आहे, असे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आपल्या सगळ्यांचे जे श्रद्धास्थान आहेत नाही का, सगळ्यांना आदरणीय आहेत असे हरिभक्तपरायण ज्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरीचं आपण श्रवण करत आहात, ऐकत आहात नाही का. ज्ञानेश्वरीचा गीतेवर जर अलंकार असेल तर त्या अलंकाराचं नाव आहे ज्ञानेश्वरी. असं ज्ञानेश्वरीचं आपण सर्वजण यांच्या मुखातून श्रवण करत आहात. शेलसुरेकर बाबा नाही का, आता नाव घ्यायला, कारण नाव जर घेतलं, गुरुर्नाम आत्मनाम नामाती कृपणश्च, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि वयानेही ज्ञानानेही अशा व्यक्तीचं जर नाव मी मुखातून घेतलं तर त्याला आत्महत्येचं आणि गुरुपातकाचं पाप लागत असतं. म्हणून शेलसुरेकर बाबा नाही का, आपल्या सगळ्यांचे आदरणीय शेलसुरेकर बाबा आलेले आहेत, त्यांच्याही चरणावर दंडवत आहे. आपली ही जी कथा आहे हरिभक्तीपरायण निर्गुणाताई यांच्या मुखातून आपण अतिशय सुंदर ही भगवंताची भागवत कथाच ना, भागवत कथा ऐकत आहोत. हे सगळे संच मंडळीच आहेत नाही का. अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये हे सगळं वातावरणामध्ये आपला हा सप्ताह अतिशय उत्साहामध्ये चालायला लागलेला आहे. त्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आलेली आहेत. हरिभक्तपरायण भजन सम्राट उद्धवजी बुवा नाही का, महाराजजीही उपस्थित आहेत. एकदा सर्वांनी जोरात, या सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजवायची आहे. तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय, ज्यांच्याकडे पाहून आम्ही थोडं थोडं भजन म्हणतो नाही का, आमचे भिकाजी बुवा आहेत. अतिशय गोड व्यक्तिमत्व, एकदा जोरात नाही का. तसेच हरिभक्तपरायण माझे परम मित्र देवानंदजी बुवा ते सुद्धा आलेले आहेत. एकदा यांच्याकरिता जोरात टाळी वाजवायची आहे. उद्धव बाबू बुवा शिंदे यांच्याकडं आमच्या नवनाथ महाराजांचं अतिशय सुंदर संगीताची तयारी चालायला लागलेली आहे. तसे आमचे नवनाथ बुवा माझ्याच गावच्या नवख्यात भरपूर हिरे आहेत, आहे का नाही. हे सगळे तुमच्या आशीर्वादाने नवनाथ बुवा आहेत.
आमचे प्रकाश बुवा आहेत, माऊली आहेत, सगळे मंडळी, हे सगळेच मंडळी सगळ्यात, आणि आमचे रघुनाथ बुवा, रत्नाकर बुवा, सगळ्यांच्या चरणावर सगळी मंडळी आलेली आहेत. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि जे चॅनल आहे नाही का राठोड राजा पंढरीचा, आपली एक भेट झाली वाटतं राजुऱ्याला झाली, तुमच्या नसेल ध्यानात, पण माझ्या आया विठ्ठल विठ्ठल. आणि हे मंडप डेकोरेशन सिस्टीम अतिशय गोड आहे, अतिशय गोड. म्हणजे एकदा जोरात टाळी वाजवा, कारण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं नवे जिथपर्यंत जातो ना, ऐका, याच्यावर सगळं संघटित आहे. भजन शास्त्रकार वर्णन करतात, यत्र प्रविष्टो सकलोपि जंतुः अश्व चांडाल गोखरव. हा आवाज जिथपर्यंत जातो तिथपर्यंतचे अश्व, चांडाल, गोखर, अश्व, कुत्रा, चांडाल, नीचातीत नीच व्यक्ती, गोखर गाढव, आणि यत्र प्रविष्टो सकलोपि जंतु, जंतू कळतात ना, जे डोळ्यानेही दिसत नाहीत, जिथपर्यंत आवाज पोहोचत असेल तिथपर्यंतचे जंतू, तिथपर्यंतचे जीव, ज्यांच्या कानावर हे भजन कीर्तन जात असेल त्या सगळ्यांचा उद्धार होतो, हा केवळ आणि केवळ त्या आवाजामुळे, त्या श्रवणामुळे. म्हणून एकदा त्यांच्याही चरणावर दंडवत करतो. आणि हरिभक्तपरायण नृतावसाने नटराज राजो नन्नाद ढक्काम नवपैंचवारम उद्धरतु कामास सणकादि सिद्ध्या नेतत द्विमरसे शिवसूत्रजालम. हे जे मृदंग आहे ना, हा नुसता वाजवण्याचा नाही, याच्यासाठी तर श्रीमद भागवत शास्त्रकार सांगतात, एषाम श्रीमद यशोदा सूत चरण पदकमल्यो भक्ती नास्ति नराणाम धिक्ताम धिक्ताम धिगेताम कथयति सततम कीर्तनस्थो मृदंगा. हा मृदंग बोलत असतो, हा आपल्या कानावर येतो, म्हणजे नुसता आवाज नाही, हा मृदंग कीर्तनामध्ये बोलतो. अरे एषाम श्रीमद यशोदा सूत पदकमल्यो, जे कथा कीर्तन ऐकत नाहीत ना, त्यांच्या जीवनाचा मृदंग सांगतो, धिक्ताम धिक्ताम धिगेताम कथयति सत्यम कीर्तनस्थो मृदंगा. धिक्कार आहे त्या जीवनाचा, धिक्कार आहे त्या व्यक्तीचा जो कथा कीर्तन श्रवण करत नसेल. हा मृदंग बोलत असतो. असे मृदंगाचार्य, अतिशय गोड व्यक्तिमत्व, माझे मित्र आमचे कार्तिक महाराज लेकुळे, तेही उपस्थित आहेत. एकदा जोरात त्यांच्यासाठी टाळी वाजवायची आहे. आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही सगळेजण टाळी वाजवतो नाही का. अतिशय गोड गावकरी मंडळी आहेत, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. बाबा, भगवान बाबा, स्वानंद सुखनिवासी भगवान बाबा जशी बुद्धी देतील, तुम्ही सगळेजण जसे आशीर्वाद द्याल त्या पद्धतीने. कारण इथं जो उभा राहणारा जो असतो ना, हा आता इकडं या गादीच्या खाली गेल्याच्या नंतर ठीक आहे, मग तो नारायण झाला. पण इथं असल्याच्या नंतर शास्त्रकार वर्णन करतात, इथं बासरी म्हणूनच तो उभा असतो. बासरी म्हणजे तो जशी फुंक मारेल बासरीमध्ये, तशी ती फुंक, ती बासरी वाजत असते. इथं बासरी स्वरूपामध्ये आहे. जशी ती बुद्धी देईल, जशी ती फुंक मारेल, त्या पद्धतीने वाजण्याचा प्रयत्न होईल. विठ्ठल विठ्ठल भाग्यवंत म्हणून जया शरण गेले पंढरीराया, तरले तरते हा भरवसा नामधारकांचा ठसा. प्रस्तुत भाग्यवंताचं लक्षण प्रतिपादित करायला लागलेले आहेत. काय, कुणाला भाग्यवंत म्हणायचं? शास्त्रकार वर्णन करतात, पहिल्यांदा भाग्यवान म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. कारण दोन प्रत्यय शब्दानाम अनेक अर्थात. माझं थोडंसं किचकट आहे, लक्षात घ्या. कारण आता उगी शास्त्री म्हणतात, मग त्याच्यासारखं वागावं लागेल नाही का. नाही तर शास्त्री उगी गप्पा हाणल्याच्या नंतर मग मला काही किंमत नाही का. आणि तुम्ही सगळे मंडळी शास्त्री या नावानंच ऐकण्यासाठी आलेले आहात असं तरी मला वाटतं. ऐका, भाग्यवान आणि भाग्यवंत असे दोन प्रत्यय आहे, वान आणि वंत. आजच्या कीर्तनामध्ये भाग्यवंत वंत प्रत्यय लागलेला आहे. ऐका, भाग्यवान म्हणजे नेमकं काय आहे? प्रत्येक जण आपल्याला भाग्यवंत समजतात, पण नेमकं भाग्यवंत म्हणायचं काय? भाग्य या शब्दाचाच अर्थ सांगतो. भाग्य या शब्दाचा अर्थ आहे तुमच्या जीवनातलं जे पुण्य आहे, आयुष्यातलं जन्मोजन्मांतराचं जे पुण्य आहे ते फलीभूत होणं, जीवनातलं पुण्य फलीभूत होणं, एकत्रित येणं आणि त्याचा उदय होणं, त्याला भाग्यवंत म्हणत असतात. आणि थोडकं पुण्य
एकदम थोडं पुण्य तुमच्या जीवनातलं उद्रेक होणं, लेकरू होणं, लई दिवसानं लेकरू नव्हतं आणि लेकरू झालं, त्याला भाग्यवान समजायचं. हे थोडकं पुण्य उदयाला आलं तर त्याला भाग्यवान म्हणायचं, आणि संपूर्ण पुण्य जीवनातलं उदयाला आलं तर त्याला भाग्यवंत म्हणायचं. विठ्ठल 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 आपण सगळेजण भाग्यवान आहात. नवी नवी आज मी हृदयावर या गादीहून सांगतो तुम्हा सगळ्यांना, आपण सगळे भाग्यवंत आहोत. का आहोत ऐका. 550 वर्षापर्यंत या भारतभूमीमध्ये असंख्य साधू संत झाले. तुकोबाराय झाले, निळोबाराय झाले, आधी आधी राजेही झाले, भरपूर मंडळी झाले. पण आज इथं राहून उभा राहून मी एक गोष्ट सांगतो, आपण सगळेजण भाग्यवंत आहोत. का आहात? कारण आपण त्या काळाचे, त्या इतिहासाचे साक्षीदार झालेलो आहोत. काल आपल्या सगळ्यांचं हृदय असलेले भगवान रामचंद्र, त्यांची अतिशय सुंदर मंदिर आणि त्या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे, नाही का. मग आपल्यापेक्षा भाग्यवान नवे नवे, मी म्हणेल त्या संतांपेक्षाही आपण भाग्यवंत आहोत. विठ्ठल संतांपेक्षाही आपण भाग्यवंत आहोत. अहो भगवान रामचंद्र जे आधी आधी साधू संतांनाही जे जमलं नाही, ते आज आपण त्याचे साक्षीदार झालेलो आहोत. अहो डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागलेले आहेत. आता मी वृंदावनहून आताच आलो. ती पत्रिका आहे ना, पत्रिका, ते गावात आता प्रत्येकाच्या गावात तांदूळ वाटले आणि त्या मंदिराचा एक नकाशा दिलेला आहे, फोटो दिलेला आहे, बरोबर आहे. आपल्या दारावर आल्याच्या नंतर आपल्याला काहीच वाटलं नसेल किंवा वाटलंही असेल, पण ऐका, जे रामचंद्रावर प्रेम करत होते ना, ती पत्रिका पाहिल्याच्या नंतर डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. अरे त्या संतांपेक्षाही आपण भाग्यवान आहोत की आपल्या डोळ्या देखत हे मंदिर उभं राहायला लागलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आपण अतिशय भाग्यवान आहोत. अहो कारण सगळ्यात भाग्यवंत चैतन्य स्वरूपाने परमात्मा तिथं प्रगट झालेला आहे, जो आत्तापर्यंत जो सूक्ष्म रूपामध्ये होता, पण आज अचल रूपामध्ये तो प्रगट झालेला आहे. आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. आपण सर्वजण त्यासाठी एकदा जोरात त्या भगवंताचं भजन करायचं आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. यांचा आवाज ऐकू द्या मला, नाही का. जय श्रीराम. उपास आहेत? नाही, आता काही गावामध्ये 7-7 दिवस उपास धरले. मोदीनं 11 दिवसाचा धरला होता, नाही का. असं तुमचंही असेल काय सांगावं. एकदा जोरात हा. जय श्रीराम. जय हो. तुमच्या चरणावर दंडवत आहे. विठ्ठल विठ्ठल. भाग्यवंत म्हणू जया शरण गेले पंढरीराया. प्रत्येकाच्या जीवनातलं जे भाग्य आहे आज फलीभूत झालं. सगळ्यांच्या जीवनातलं जे समष्टी पुण्य आहे ते फलीभूत झालं आणि आपण सगळे भाग्यवंताचं लक्षण प्रतिपादित व्हायला लागलेलो आहोत. ऐका, पहिल्यांदा भाग्यवंताचं लक्षण प्रतिपादित करत असताना तुकोबाराय सांगतात, नवे उत्तरेतील संत सांगतात, कोण भाग्यवान आहे. बडे भागसो मानुषो तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ गावा. बडे भागसो मानुषो, हे तन, हे शरीर ज्याला प्राप्त झालं त्याला भाग्यवान म्हणायचं आहे. आणि मला तर वाटतं की आपण हे शरीर प्राप्त करून इथून पुढे भजन करण्याची गरज असेल नसेल, कारण चैतन्य इथं प्रगट झालेलं आहे. तुम्ही काल फोटो पाहिले असतील रामचंद्राचे, नाही का. एवढे गोड, एवढी सुंदर मूर्ती आहे. त्याचं वर्णन करताना आमच्या अतिशय जवळच्या मातोश्री आहे, त्यांनी असं सुंदर भजन केलं. ऐका, ती मूर्ती पाहिल्याच्या नंतर, तेरे आशिक तेरे दीवाने हैं, सारी दुनिया से हम बेगाने हैं, सारी दुनिया से हम बेगाने
तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं, तेरी उम्मीद 550 वर्षापासून तेरा इंतजार करते हैं, ओ राम ओ श्याम तुम्ही से हम प्यार करते हैं. 550 वर्षापासून नाही का. तेरे आशिक तेरे दिवाने है. 550 वर्षापासून अतिशय गोड मूर्ती ती पाहिल्याच्या नंतर आणि आपण या दृष्टीने ती मूर्ती पाहिलेली आहे. विठ्ठल म्हणून शास्त्रकार वर्णन करतात. उत्तरेतील संत सांगतात बडे भाग सो माणसो तण पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. हा देह प्राप्त होणं त्यालाही भाग्यवान म्हणतात. तिकडलं सोडून आलात. विठ्ठल विठ्ठल मी अगोदरच म्हणलं होतं की हे माहेर घर आहे. लेक आल्याच्या नंतर ते मायबाप धावून येतात नाही का, इकडून तिकडून. आपलं कसं शिकलं, हे कसं बोलतंय नाही का. तुमच्याही चरणावर दंडवत आहे. माणूस तण हा शरीर मिळणं यालाही भाग्यवंत म्हणतात. दुसरं वर्णन करतात. दुसरा भाग्यवंताचा हो इंद्रादी ब्रह्मादी देवी देवता. याला भाग्यवान का समजायचं, कारण इंद्रादी ब्रह्मादी देवी देवता या शरीराची इच्छा करतात. याच्यावरून निश्चित लक्षात घ्यायचं आहे की अरे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, 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 स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. ओ मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म, नारायण नामे जीवन मुक्त, नारायण नामे जीवन. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म अमर, मृत्युलोकी व्हावा जन्म अमर, मृत्युलोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिताती स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म अमर, मृत्युलोकी व्हावा जन्म अमर, जन्म अमर. या पहिलवानानं प्रमाण नाही म्हणलं बरं का. त्यांनी त्या देवाला सांगितलं पुन्हा एकदा येऊ दे नाही का, आणि माझ्याशी गप्पा मारू दे नाही का. मृत्यूलोकी व्हावा जन्ममा. अहो इंद्रादी ब्रह्मादी देवी देवता हेच याच्याहून समजायचंय. ते या देहाची इच्छा करतात. याच्याहून निश्चित समजायचंय की हा काहीतरी श्रेष्ठ आहे. याच्यातून काहीतरी नारायण नामी होऊ जीवनमुक्त याची देही घडे देवाचे याचे देही घडे देवाचे भजन, याचे देही घडे देवाचे भजन,
याच देई गडे देवाचे भजन याच देई गडे देवाचे भजन देई गड देवाचे भजन याच देई गड देवाचे भजन याच देई गड देवाचे भजन ओ आणि कहे ज्ञान नाही कोठे 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 ओ याच देई गडे देवाचे भजन 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 याच देई गड देवाचे भजन याच देई गड देवाचे भजन याच देई गड देवाचे भजन याची देही गडे देवाचे भजन आहो. हा देह भजना अहो त्या नारायणाची प्राप्ती करता येते. कुठलीही हा देह प्राप्त झाल्याच्या नंतर काहीही तुम्ही कशाचीही इच्छा करा आणि हा जर देह नसेल उगी म्हैसीने म्हणायचं आम्हाला की सप्ताह करू. म्हैसीला जमेल, बैलांना जमेल, कदापि जमणार नाही. ते माणसालाच जमेल हे भजन कीर्तन हे या देहाने. म्हणून बडे भागसो माणूसो तन पावा. ज्याला हे शरीर प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा भाग्यवंत आहोत. आपण एवढी भाग्यवान आहोत माहिती आहे. आपण ज्या भूमीमध्ये, ज्या देशामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये, ज्या मराठवाड्यामध्ये जन्माला आलेलो आहोत, खरं तर हे देव सगळं पावन आहे, सगळं काही. पण ऐका, महाराष्ट्रामध्ये साधू संतांची भूमी आहे ठीक आहे, पण त्याही पेक्षा मराठवाड्यात आपण जन्माला आलेलो आहोत. जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे हरीचे दास जन्म. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो त्याही पेक्षा ज्या राष्ट्रामध्ये, ज्या भूमीमध्ये, हे मराठवाड्यामध्ये, इथेच स्वानंद सुखनिवासी भगवान बाबा जन्माला आले आपल्याच मराठवाड्यामध्ये. बरोबर आहे ना? मराठवाड्यातच ना. आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये, ज्यांच्या कुशीमध्ये, ज्यांच्या चरणामध्ये आपण जन्माला आलो, ज्यांचं आता उत्तरेत गेल्याच्या नंतर आम्हाला ओळख जर सांगायची असेल, कुठले म्हटल्याच्या नंतर महाराष्ट्र ठीक आहे, पण नाव काय सांगायचं? श्री संत नामदेव महाराज असं म्हटल्याच्या नंतर ते ओळखतात की अरे ऊस गाव के हो क्या. किंवा आणखी जर ओळख सांगायची असेल तर 8वं ज्योतिर्लिंग आहे या मराठवाड्यामध्ये. कुठलं? नागेशम दारुकावने, नाही का? दारुकावनामध्ये असलेलं हे नागेश्वराचं 8वं ज्योतिर्लिंग. उसगाव के हो, बडे भागसो माणूसो तन पावा. तुम्ही तिथे जन्माला आलात, आपण त्या. आणि अतिशय सुंदर आम्हाला कविता होती. लय पुण्यवान माती संत महताची भूमी माझ्या मराठवाड्यात. हा 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 हा. लय पुण्यवान माती संत महताची भूमी माझ्या मराठवाड्यात. हे मराठवाडा साधू संतांची भूमी आहे आणि त्या मराठवाड्यात आपण सगळे जन्माला आलेलो आहोत. सगळे भाग्यवान आहात. पण ऐका, भाग्यवंत म्हणत असताना नरदेह प्राप्त झाला म्हणजे भाग्यवान. नवे नवे ज्या भूमीत जन्माला आला तो भाग्यवान.
बरं पैसा संपत्ती आहे म्हणून भाग्यवान का? कारण आज कुणालाही जर विचारलं, एखादा श्रीमंत व्यक्ती गाडी घोडीने फिरत असेल तर आपण निश्चितच म्हणतो भाग्यवान आहे तो, गाडीमध्ये फिरतो. किंवा आपणही सुंदर मी मृदंग वाजवतो नाही का, आपणही स्वतःला आपण भाग्यवान समजतो. मी कीर्तन करतो, कथा करतो, भाग्यवान आहे. गायन करतो, भाग्यवान आहे. सगळे आपापल्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने भाग्यवान म्हणतो. ऐका, राजा दशरथाला विचारलं होतं विश्वामित्रांनी, राजन तू भाग्यवान आहे? राजा म्हणतो माझ्याकडे संपत्ती आहे, एवढी संपत्ती आहे की मी व्याजाने स्वर्गातल्या इंद्राला पैसा वाटतो. व्याजाने नाही, असाच देऊन टाकायचा, फुकट घे परत वापस देऊ नको. कोण? राजा दशरथ. इंद्राला धन दौलत द्यायचे, हे घेऊन जा, तुला काही लागत असेल तर आणखी घेऊन जा, एवढी संपत्ती होती. राजाला विचारलं, राजन एवढी संपत्ती आहे, निश्चित तुम्ही भाग्यवान आहात? म्हणे नाही. बरं तुम्ही बलवान आहात, असुरांसोबत तुम्ही युद्ध केलं, जे इंद्राला करता आलं नाही. इंद्र तुमच्याकडं भीक मागायला आला की ए राजन, त्या असुरांसोबत युद्ध करायचंय, मला सहकार्य कर. या लोकातला व्यक्ती स्वर्गामध्ये जायचा आणि युद्ध असुरांशी राक्षसांशी करायचं. कोण? राजा दशरथजी, भगवान रामचंद्रांचे वडील. अहो, जे बलाने, पैशाने, ऐश्वर्याने, सगळ्या गोष्टीत श्रेष्ठ होते, ते स्वतःला त्यांना जर विचारलं तुमच्याकडं बल आहे, तुमच्याकडं पैसा आहे, तुम्ही भाग्यवान आहात? त्यांची गोष्ट ऐका, ते म्हणतात मी भाग्यवान नाही. पुत्रेण मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. माझ्याकडं बल आहे, ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, पण पुत्रेण मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. हे सगळं असून काहीच फायदा नाही, मला पुत्र नाही. ऐका, ज्याला पुत्र नाही त्यांना विचारा नाही का भाग्यवान आहे का? राजा म्हणतो मला पुत्र नाही, 4 संतती नाही. हे होण्याच्या अगोदर विश्वामित्राने विचारलं होतं, म्हणे पुत्र नाही, मी भाग्यवान नाही. ज्याला पुत्र नाही तोही भाग्यवान नाही. आता जगद्गुरु तुकोबारायकडे काही लोक गेले, म्हणतात ज्याला पुत्र नाही तो भाग्यवान नाही म्हणतात. ज्याच्याकडे संपत्ती आहे तोही स्वतःला भाग्यवान समजत नाही. ज्याच्याकडे बल आहे तेही पण नेमकं भाग्यवान आहे तरी कोण? याचं प्रथम चरणामध्ये भाग्यवंत मनोदया, 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 भाग्यवंत
एकदा टाळी वाजवा. बऱ्याच मंडळींना वाटत असेल की हे चुकलं की काय, चाली येतच आहे की नाही. ऐका, ह्या चाली बंकट स्वामी महाराज म्हणायचे. आता रेकॉर्ड आहेत बरं का. बंकट स्वामी महाराज ज्यांना बालगंधर्व ऐकायला यायचे त्या चाली. या चालीला उदात अनुदात व्याकरण या चालीचं नाव देतं. उदात अनुदात समाहास्वरित ह्या चाली आहेत. उदातमध्ये, मध्यममध्ये आणि खर्जामध्ये ह्या चाली म्हणतात. एकदा जोरात टाळी वाजवा, जोरात. आता ह्या चाली नाही ऐकायला मिळणार, गाण्याच्या भरपूर मिळतील, मीही म्हणेल हा. पण ह्या चाली बंकट स्वामी म्हणायचे, बोधे बाबा म्हणायचे. असे गोड तुमच्या दोघांच्याही चरणावर दंडवत आहे. ऐका, भाग्यवान कोणाला म्हणायचं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. जे पंढरीरायाला शरण गेले त्यांना भाग्यवंत म्हणायचं. ऐका ऐका ऐका. आता प्रत्येक जण विचार करत असेल का. आता इथं प्रश्न आहे हा, पांडुरंगाला शरण गेल्याच्या नंतर भाग्यवान म्हणायचं का. आम्ही रामचंद्रांना शरण जाऊ, बरोबर आहे ना. नाही नाही नाही, आम्ही रामाला नाही मानत, आम्ही कृष्णाला मानतो. कृष्ण, अरे या जगतामध्ये 33 कोटी देवता आहे. किती किती बोला बोला बोला. 33 कोटी. कोटी म्हणजे किती. ऐका, आता याला व्याकरण आहे. कोटी म्हटल्याच्या नंतर कोटीचा अर्थ होतो प्रकार. कोटीचा अर्थ काय होतो, प्रकार. शब्दानाम अनेक अर्थात्वात व्याकरण आहे हा. शब्दाचे अनेक अर्थ होत असताना सांगतात कोटीचा अर्थ होतो प्रकार. 33 प्रकारची या भूतलावर देवता आहे, नाही का. 11 रुद्र आहेत, 12 आदित्य आहेत, 8 अश्विनी कुमार आहेत आणि 8 वसु आहेत आणि 2 अश्विनी कुमार आहेत. 12, 11, 8 आणि 2 किती झाले तुम्हालाच माहित. इथं कोणाला आणलं ना. नारळ घेऊन तुम्ही जासाल आणि आम्हाला प्रश्न विचारता, नाही का. 12, 11 किती झाले. 12 आणि 11 हा 26 हा 23. 12, 11, 23 हा नाही. 12 आणि 11 23च आहे. कुणी नाही म्हणतं, कुणी हो म्हणता. 12, 11, 23 पुन्हा त्यामध्ये 8 किती झाले 31 आणि पुन्हा 2 अश्विनी कुमार किती झाले आता 33. अशी 33 प्रकारची, कोटीचा अर्थ होतो प्रकार. 33 प्रकारची देवता आहे आणि त्यामध्ये हे सगळे 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 भगवंताची ज्यांनी ज्यांनी तपश्चर्या केली व त्यांच्यासाठी हे देवाने अनेक रूप धारण केलेले आहेत. 33 प्रकारची देवता आहे. मग आता इथं प्रश्न पडतो, अरे पांडुरंगाला गेल्याच्या नंतरच भाग्यवंत का. तुकोबाराय म्हणतात पांडुरंगालाच, त्याला गेल्याच्या नंतरच भाग्यवंत म्हटल्या जातं. मग कृष्णाला गेल्याच्या नंतर, रामाला गेल्याच्या नंतर, आदी महादेवाला गेल्याच्या नंतर मग यांना भाग्यवंत. ऐका, ऐसा देव नाही. पांडुरंगाला शरण का जायचं आणि त्यांना गेल्याच्याच नंतर भाग्यवंत ठरल्या जातं. ऐका, या प्रश्नाचं उत्तर देतो. ऐका, पांडुरंगाला शरण गेल्याच्या नंतर आता हा जो पंढरीचा पांडुरंग आहे हा कुठून आलेला आहे सांगा बरं. याची उत्पत्ती कुठून आली. हा नाही नाही, हा पांडुरंग परमात्मा कुठला, पंढरपूरचा जो विटेवर उभा आहे. हा आला कुठून. आपण सगळे वारी करतो ना, सगळे मंडळी जातो, सगळेजण वारी करतात, पण नेमका आला तरी कुठून. तर आता इथं 2 प्रश्न आहेत. एक भाजपचा आहे आणि एक शिवसेनेचा आहे. हा ऐका, भाजपाचं कोण आहे सांगतो. इथे नाथ बाबा म्हणतात तो जो पंढरपूरचा पांडुरंग आलेला आहे तो कुठून आला. नाथ बाबा म्हणतात द्वारकेचे केने आले याची ठाया. पंढरपुराला जो परमात्मा आलेला आहे तो द्वारकेतून आला. एक पण तुकोबारायला विचारलं ना तर ते तुकोबाराय म्हणतात पुंडलिकाच्या भावार्था गोकुळेहुनी झाला येता. आता बघा, एक शिंदे गट पडला आणि एक ठाकरे गट पडला. हो, आता नाथ बाबा आणि तुकोबाराय यांचीच कुस्ती चालायला लागली. नाथ बाबा म्हणतात नाही नाही नाही, गोकुळातून नाही, तो द्वारकेतून आला. पंढरपुराला जो आला ना तो द्वारकेतून आला.
तुकोबा म्हणतात अहो नाही, द्वारकेतून नाही, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळेहून झाला येता. तो जो गोकुळ आहे ना, बरं आता गोकुळ आणि द्वारका हे काही एक आहे का? नाही नाही, भरपूर अंतर आहे, दोघही वेगवेगळं ठिकाण आहे. मग नाथ बाबा म्हणतात द्वारकेहून आला, तुकोबाराय म्हणतात गोकुळातून आला. मग आता दोन जागून जर पांडुरंग परमात्मा आला असेल पंढरपुराला, तर मग तिथे दोन मूर्त्या असायला पाहिजे, बरोबर आहे ना? पण पांडुरंग परमात्म्याची एकच मूर्त आहे जी विटेवर उभी आहे, सगळ्यांना वेड लावणारी आहे, नाही का? पाहिल्याच्या नंतर एवढी गोड, एवढी अशी मूर्तच नाही, नाही का? बा ऐका, मुघलांच्या काळामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याचं तेज काढून घेतलं होतं. पहिलं वर्णन करतात की त्या पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीकडे पाहिल्याच्या नंतर डोळे असे दीप्त व्हायचे. आता लाईटाकडे जास्त वेळ पाहता येतं का? पांडुरंग परमात्म्याकडे पाहिल्याच्या नंतर असं लाईटाकडे पाहिल्यासारखं वाटायचं, एवढं दिव्य होती. पण मुघलांच्या काळामध्ये त्या देवाचं तेज काढून घेतलं होतं. तेज काढूनही एवढी सुंदर मूर्ती पांडुरंगाची आहे. मग आता दोन असायला पाहिजे. आपला प्रश्न आहे, गोकुळातून आला की द्वारकेतून आला? जर दोन्ही ठिकाणी आला असेल तर दोन मूर्त्या, पण नाही. ऐका, दोघही एकाच पक्षाचे आहेत, ते संप्रदायाचे आहेत, दोघही खोटं नाही सांगत. ऐका, नाथ बाबा सांगतात, अरे जो द्वारकेतून आला ना चैतन्य स्वरूपात पंढरपूरला, द्वारकेतला देव कसा आहे? हा, भरपूर पैशावाला आहे, एवढी श्रीमंती आहे त्याच्याकडं की पूर्ण सोन्याची द्वारिका आहे, पूर्ण द्वारिका. आणि त्याच्याकडे एवढं सौंदर्य आहे, ऐश्वर्य आहे की तो कुणालाही सहज सहज सोन्याची नगरी, सुदामजीला सोन्याची नगरी दान करून दिली. एवढंच ऐश्वर्य. जो द्वारकेतून आला तो ऐश्वर्य प्रधान आला. ऐका, पांडुरंग परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतर भाग्यवान का म्हणायचं याचं उत्तर देतो. द्वारकेतून आला, ऐश्वर्य प्रधान देव आला. आणि जो गोकुळातून जो तुकोबाराय म्हणतात ना आला, तो एवढं प्रेम घेऊन आलेला आहे. छचिया भर छाच पे नाच नचावे. त्या गोकुळची आठवण झाल्याच्या नंतर तो एकदम सुंदर, जरी की पगड़ी बांधे ओ सुंदर आँखों वाला, जरी की पगड़ी बांधे ओ सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. एवढा सुंदर, एवढा सुंदर. हो मेरे बाके बिहारी लाल, तू इतना ना करियो श्रृंगार, नजर तो है लग जाएगी, लग जाएगी, नजर तो है लग जाएगी. एवढा सुंदर परमात्मा जो छचिया भर छाछ पे नाच नचावे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, वर्णन वेते हेची शोभा, वर्णन वेते हेची शोभा. पांडुरंग कांती
गोपकांती ऐका, जो गोकुळातून आलाय ना तो प्रेम घेऊन आलेला आहे, प्रेम घेऊन. एकच परमात्मा जो कृष्ण रूपातून गोकुळातून आला तो प्रेम घेऊन आला गोकुळातून. तेवढं प्रेम इतरत्र मिळणारच नाही. ते प्रेम घेऊन पंढरपूरला आला. आणि दुसरा ज्याला द्वारकाधीश म्हणतात तोही पंढरपूरला आला. कृष्ण प्लस द्वारिकाधीश बरोबर पांडुरंग, जो ऐश्वर्य प्रधानही आहे आणि जो प्रेम प्रधानही आहे. दोनही. पैसाही घेऊन आला. अहो या पांडुरंगाला शरण गेल्याच्या नंतर ऐका, पांडुरंगाला शरण गेल्याच्या नंतर त्यांचा एक भक्त आहे की जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. माऊली त्या पांडुरंगाला शरण गेले आणि द्वारात सुवर्ण पिंपळ आहे. म्हणजे त्या पांडुरंगाकडे त्याच्या भक्ताला देण्याकरिता असं सुवर्ण पिंपळ दान करू शकतो. आणि प्रेम प्रदान म्हटल्याच्या नंतर प्रेम, तुकोबारायांचं वर्णन ऐका ना, किती प्रेम प्रदान आहेत. एवढं प्रेम ज्या पांडुरंगाकडं प्रेमही आहे आणि ऐश्वर्यही आहे असा पांडुरंग परमात्मा, त्याला असा देव कुठंच नाही. तुम्ही तिरुपतीला उदंड पाहिले उदंड किले, उदंड पाहिले उदंड किले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभाग ऐसे भीमा तीर, ऐशी चंद्रभाग ऐसे भीमा तीर. ऐसा देव नाही का, ऐसा उभा देव नाही कोटे, ऐशी चंद्रभागा. अहो जो प्रेम प्रधान आहे, ऐश्वर्य प्रधान आहे, म्हणून त्यालाच शरण गेल्याच्या नंतर भाग्यवंत म्हणता येतं. शरण ज्ञानोबाराय वर्णन करतात, जो मज होय शरण अनन्य शरण नाही का, निवारी तयाचे जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीचे को. त्याला शरण गेल्याच्या नंतर भाग्यवंत म्हणता येतं. त्या पांडुरंग बरं एक हे ठीक आहे की त्याच्याकडं ऐश्वर्यही आहे आणि प्रेमही आहे म्हणून भाग्यवंत म्हणता येतं त्याला शरण गेल्याच्या नंतर. पण आणखी काय त्याच्याकडे आहे, त्या पांडुरंगाकडे एक गोष्ट आहे. कोणती की जी कुठेच नाही आणि कुठेच नाही. याचा संदर्भ तुम्हाला सांगतो. याला शरण गेल्याच्या नंतर भाग्यवान का म्हणायचं ऐका. पंढरपुराला पांडुरंग परमात्मा ऐश्वर्य आणि संपत्ती प्रेम घेऊन येत असताना पहिल्यांदा जो पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते त्यांच्या दारावर आले. वीट फेकली. पंढरीचा पांडुरंग कमरेवर हात देऊन प्रतीक्षा करायला लागला. पुंडलिका माग, मी द्वारकेहून मथुरेहून गोकुळातून आलोय, माग. असं म्हटल्याच्या नंतर ते म्हणतात थांबा जरा, माझी आई वडिलांची सेवा आहे. वीट फेकली. परमात्मा उभे राहिले. ऐका, अनेक दिवस झाले. अहो मागा ना काहीतरी. थांबा, सेवा राहिली. थांबा, सेवा राहिली. थांबा, सेवा राहिली. पण मग कदरून त्या पुंडलिकाला पांडुरंगाची कीव आली आणि पांडुरंगाला म्हणतात, ए देवा, हे बघ, मला तर मागण्याची इच्छाच नाही, काही गरजच नाही. माझ्याकडे आई वडील आहेत, मला कशाचीच गरज नाही. माझ्याकडे संप्रदाय आहे. ऐका, हा जो संप्रदाय आहे हा आईप्रमाणे आहे. हा जो संसार आहे ना हा बायकोप्रमाणे असतो. ऐका, बोधे बाबा म्हणायचे, हा जो संसार आहे हा बायकोप्रमाणे आहे आणि जो परमार्थ आहे तो आईप्रमाणे आहे. कसा? बायकोला सांभाळावं लागतं आणि आई सांभाळत असते. आपल्याला परमार्थ सांभाळतोय. लक्षात आलंय ना? बायकोला, या संसाराला सांभाळावं लागतं. प्रत्येक गोष्टी तीक्ष्ण स्वरूपामध्ये डोळ्यात तेल घालून जपावं लागतं. पण आईला कुठेही कोपऱ्यामध्ये टाका, ती तिथून जेवला का रे, नाही का? मला सांगा, आता हे सगळे मंडळी फिरणारे आहेत रात्री. मी ह्या सगळे मंडळी आता इथून जात असताना पहिला कॉल कुणाचा येते तुम्हाला?
एकदा टाळी वाजवा त्याच्या. म्हणजे एवढी प्रेमळ बायको मिळणं याला भाग्यच. हा पण आमचं आहे का आता, बायकोला फोन करावं लागते, हिंगणीतून निघलो जागीर आहे, दरवाजा उघड म्हणावं लागते, आलो मी आता आता शिववर आलो, दार उघड दार उघड. पण आता मी माझं सांगू का देवानंद बुवा, आता माझं झालं नाही ना म्हणून सांगतो. ऐका, आता इथून निघायचं. ती बरोबर घड्याळ पाहते, 11 वाजले असतील, माझं लेकरू निघत असेल, फोन करते, बाबा कुठं आहे तू, कुठं निघला, कुठपर्यंत आला, सोबत कोणी आहे ना, सगळं सगळं विचारून घेते. नाही तर येऊ नको, मुक्काम कर. ते रत्नाकर मामा आहेत, रघुनाथजी आहेत, आमचे मानकरी आहेत, सगळे सगळे तुझे सगळे मंडळी आहेत, सगळं गाव आपलंच आहे. फोन करते, येऊ नको, मुक्काम कर, नदी आहे, भूत असतील. हा, एवढं प्रेम करणारं कोण आहे? बायको कधी फोन स्वतःहून करते का? संपलं का कीर्तन? नाही, तिला उठवावं लागतं. ए उठ. पहिला तर कॉलच उचलत नाही ती. खरं सांगा, 1 2 3 कॉल केले, उचलतच नाही. एखादं कटवण, काय आलोय मी इथं, आपल्या इकडली भाषा नाही का, आलोय बापा, उघड, उघड दरवाजा, नाही का. ऐका, हा परमार्थ आईसारखा आहे, तिचा सांभाळ करावा लागतो, तो आपल्याला सांभाळत असतो. ऐका, हा पांडुरंग परमात्मा माग माग म्हणत असताना पुंडलिकजी म्हणतात, परमार्थ आहे माझ्याकडे, तुला काहीच मागायचं नाही. शेवटी दया आली आणि पुंडलिकजी मागतात, देवा एक गोष्ट द्यायची असेल तर दे. कोणती गोष्ट? मी एकच वरदान मागतो. ऐका, भाग्यवान का म्हणायचं? कारण एक असं पंढरपूर आहे की असं तीर्थक्षेत्र या जगाच्या पाठीवर किती सांगितले? 3.5 कोटी तीर्थ सांगितले. पण त्या 3.5 कोटी तीर्थांपैकी पंढरपूर हे आगळं वेगळं आहे आणि असं तीर्थ कुठेच नाही, कुठेच नाही. सकळ तीर्थाहुनी, सकळ तीर्थाहुनी, पंढरीये मुकुटमणी, पंढरीये मुकुटमणी. हो सकळ तीर्थाहुनी, सकळ तीर्थाहुनी, पंढरपूर मुकुटमणी, पंढरपूर पंढरपूर मुकुटमणी. 3.5 कोटी तीर्थांपैकी नाही, पंढरपुरासारखं तीर्थच नाही. मी जरी वृंदावनला राहत असेल, नाव जरी वृंदावनवासी देत असाल, ऐका, तिथंही पण आठवण पांडुरंगाची येते. दोनही प्रधान आहे ना. सकळ तीर्थाचे माहेर, सकळ तीर्थाचे माहेर, भूवैकुंठ निर्विकार, होतो नामाचा गजर, होतो असुर काळ कापती, सकळ तीर्थाहुनी, सकळ तीर्थाहुनी, नाही का. का माग 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 म्हटल्याच्या नंतर पुंडलिकजी म्हणायला लागले, देवा अगोदर वचन दे, कारण असं वरदान तुला कुणीच मागितलं नसल, असं दे. कोणतं? अगोदर वचन पांडुरंग परमात्मा द्यायला लागले. हातावर हात ठेवला आणि बोल पुंडलिका असं म्हटल्याच्या नंतर पुंडलिकजी म्हणतात, देवा माझं एक वर्णन आहे, एक मागणं आहे. या पंढरपुरामध्ये कधी या पंढरपुरामध्ये मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, पुंडलिका दिधला वर करुणा कर विठ्ठले. ऐका, पुंडलिकजी मागायला लागले, या पंढरपुरामध्ये मूढ म्हणजे मूर्ख जरी आला, पापी जरी आला, जैसे तैसे, कसाही कसाई आणि कसाई जरी आला ना,
त्या सगळ्यांचा तू उद्धार कर. कोण मागतं? पुंडलिकजी म्हणतात, देवा कसाही जरी भक्त आला, कितीही पापी आला, त्या सगळ्यांचा तू उद्धार कर. पंढरपुराला गेल्याच्या नंतर असं मनातच आणायचं नाही की आपला उद्धार होणार नाही. झालाच आणि झालाच पंढरपुराला गेल्याच्या नंतर. कारण तिथलं असं वरदान आहे, कोणीही जरी गेलं ना त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून अशा पांडुरंग परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतर भाग्यवंत म्हणत असतात, भाग्यवंताचं लक्षण प्रतिपादित करत असतात. भाग्यवंत म्हणून तया शरण गेले पंढरीराया. आणि त्या परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतर काय होतं, त्याचं नामाचं सगळ्यांनी उच्चारण करायचं का? तरुण जातात विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. सर्वांनी टाळी वाजवा. तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. त्याच्या नावाने तरुण जातात. बरं, त्याच्या चरणावर भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भोळ्या भाविका निर्मळ. त्याच्या चरणावर सर्व काही मिळतं. भुक्ती मिळते, मुक्ती मिळते. का? पंढरीस परमात्म्याच्या चरणावर एक गोष्ट राहते. काय? जे जे देवता तपश्चर्या केल्याच्या नंतर वरदान देतात ना, तू मुक्त होशील. ती मुक्ती, ते मोक्ष या पंढरपुराच्या पांडुरंगाच्या चरणावर राहतो. ऐका, एकदा ती मुक्ती पांडुरंगाला म्हणायला लागली. मुक्ती कहे भगवान सो मेरी मुक्ती कहा, पड़ी रह संत चरणों में मुक्ती मुक्त है जाय. तू संतांच्या, जे वारीला येतील, जे पंढरपुराला येतील, त्यांच्या चरणावर ए मुक्ती तू राहा, तुझा मोक्ष, तुझा उद्धार होईल. मुक्तीचाही उद्धार पंढरपुराला गेल्याच्या नंतर होतो. विठ्ठल असं वर्णन करतात. झालं आपलं 10 मिनिट राहिलेले आहेत. ऐका, एक उदाहरण सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका, त्याच्या नावाने तरुण जातात. त्याच्या पण ऐका, आपण भजन कीर्तन, आता बरेचसे विठोबा रखुमाई भजन करत असताना टाळीही वाजवत नाहीत. वाजवा म्हटल्याच्या नंतर मग 1-2 अशी टाळी वाजवतो, नाही का? ऐका, आपल्याला खरंच तरुण जायचं असेल, खरंच आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल, तर प्रत्येकाने जीवनात, प्रत्येकाने दिवसामध्ये नाही, वर्षामध्ये नाही, महिन्यामध्ये नाही, तुम्ही आठवू नका, सप्ताहामध्ये येता, ऐका, निघून जा. ऐका, लक्षात घ्या, त्या देवाला वेळ एवढा लागतो. केवढा लागतो माहिती आहे? देवाला आपला उद्धार करण्यासाठी, आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी त्या देवाला वेळ किती लागतो शास्त्रकार वर्णन करतात. ऐका, प्रमाण आता देऊ नका. ऐका, ज्ञानोबा म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी, त्याच्या द्वारावर उभं राहिलं क्षणभर. क्षण म्हणजे किती? ही पापणी लवते ना एकदा, तर 6 क्षण निघून जातात. ही पापणी एकदा लवली तर 6 क्षण निघून जातात. मग त्या देवाला 1 क्षण मिळतो. नाही समजलं? त्या देवाला वेळ किती लागतो प्रसन्न करण्यासाठी? ऐका, शास्त्रकार वर्णन करतात. राई कळते ना? काय, कशाला म्हणतात? तिखीला. हा, आपली मोहरी तिख्या. आता ही तिखी, एक तिख्या असती केवढी? एवढी असती, नाही का? मग एवढी नाही सांगता येणार केवढी, एकदम लहान असते. ऐका, त्या देवाला वेळ किती लागतो लक्ष द्या, कळेला. राई को आधो बिसो आधो में पुणी आद. ऐका, राई को आधो बिसो, एक राई घ्या म्हणतात. हे कबीरदासजी वर्णन करतात. त्या देवाला वेळ किती लागतो.
एक तिखी घ्या, तिचे चाकून 2 तुकडे करा, त्या तुकड्यातला 1 तुकडा घ्या, त्या एका तुकड्याचे 20 तुकडे करा, 20 तुकड्यातला 1 तुकडा घ्या, त्या तुकड्याचे 200 तुकडे करा, 200 तुकड्यातला पुन्हा 1 तुकडा घ्या, त्याचे 2000 तुकडे करा आणि त्या 2000 तुकड्यामधला 1 तुकडा घ्या. असा कोणी तुकडा जन्माला आला का ते तुकडे एवढे करू शकेल? हा, कोणीच करू शकणार नाही. 2000 तुकडे, ते एक एक तुकडा घ्यायचा. हो, वर्णन करता राई को आधो बिसो आधो में पुनियाद, आधो में पुनियाद, आधो में पुनियाद. एवढे जरी तुकडे केले, सांगतात शेवटचा तुकडेच होणार नाही, एवढा जरी वेळ तुम्ही देवाला द्याल तर निश्चित तुमचा उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला दिवसभर माळ घेऊन जपायची काही गरज नाही, एखादा घंटा काही गरज नाही, एक मिनिट नाही, तेवढा जरी तुम्ही नुसतं चिंतन एखाद्या ध्यानामध्ये जरी आला, ऐका, आणि जर असं आपण आपल्याकडून घडत नसेल तर मग त्या जीवनाचं, त्या शरीराचं धिक्कार आहे. धिकताम धिकताम धिगेताम, काहीच वर्णन नाही. ऐका, एक स्त्री होती, ती, ऐका, आता आपल्या उद्धारासाठी सांगतोय, ती एका भजन्याच्या घरी जन्माला आली. आता ती जन्माला आल्याच्या नंतर लहानाची मोठी झाली, त्या भजन्याने तिला कॉन्व्हेंटमध्ये टाकलं, चांगली शाळा म्हणून, नाही का, जास्त लेकरं हुशार होतात, इंग्लिश स्कूल आहे. ते शिकल्याच्या नंतर मोठी झाली, कॉलेजला गेली. कॉलेजला आल्याच्या नंतर घरी आली, डिग्री प्राप्त केली. वडिलांना म्हणते, काय हो तुम्ही, काय भजन करता, काय कीर्तन करता, काय पखवाद वाजवता, असे सोडून द्या, विज्ञानवादी व्हा. असं म्हणत असताना वडिलांना वाटलं, अरे माझी मुलगी, मी भजन्या आहे, माझ्या घरात जन्माला आली आणि अशी विचार म्हटल्याच्या नंतर मग त्यांनी मग जिथं जाळलं तिथं जा, तिथल्या काही आस्ती जरी नाही मिळाली त्याची कण तर मिळतील, पावडर तर, राख तर मिळेल, तेवढी जरी पडली तरी उद्धार होईल. मग त्याने काय केलं, चांदीची डबी बनवली. त्या म्हातारीच्या, ते आता सगळ्या आस्ती तर गंगेला मिळाल्या म्हटले, ते थोडस राख त्या डबीमध्ये टाकली आणि डबीचं झाकण लावलं. आईचंच असेल, विठ्ठल विठ्ठल. डबीमध्ये टाकल्या आणि स्पेशल गाडी केली. स्पेशल गाडी केल्याच्या नंतर दोघांनी आपापल्या पत्न्यांना सोबत घेतलं. म्हणे आता कुठंच थांबवायची नाही गाडी, डायरेक्ट काशीला. वरच्या खिशात ती डबी, वरच्या इथल्या खिशात टाकली चांदीची डबी. लहाना पुढं बसला, मोठा मागच्या सीटवर बसला. ड्रायव्हरला म्हणतो चल. 2 पत्न्यांना, त्यांना सुद्धा सांगितलं नाही, कारण बायकांना सांगितलं आणि यांनी जर ती डबी पाहाण असं तसं, त्याच्या हातातून सटकल, कोण्या गावात जाऊन पडल, कुठं उतरल, नाहीच, इथं ठेवली, इथं असा हात धरून काशीपर्यंत जायला लागले. लहाना मागं वळून पाहतो, दादा आहे का? तो असा करायचा, आहे, चलू दे पुढं. पुन्हा मागे काही वेळानं, दादा आहे का? असा करायचा, आहे, चलू दे पुढं. आता हे 2दा-3दा विचारायला लागला. लहाण्याची बायको, काय हो, हे काय चाललं, तुम्ही मागं वळून पाहता, त्यांना खुणवता, आहे का म्हणता, तुम्ही असं करता, आहे म्हणता, काय चाललं? आता हा म्हणतो, तुला सांगतो पण तिला तरी सांगू नको, म्हातारीच्या आस्ती आहेत आणि काशीला चाललो. बर तिला नाही सांगणार. काशीमध्ये पोहोचले, स्वस्ती वाचन चालू झालं. एवढे आरामदायी, ती खिशातली ती डबी काढली बाहेर. आता मोठीला माहिती नव्हतं. मोठीला सांगितलं, जा गंगेमध्ये आंघोळ कर, एवढा महापर्व नाही येणार, जा. लहानीला पाठवायला लागले. लहानी म्हणे, माझ्यावर लय प्रेम करायची, माझ्यात तर राहायची, मीही जरासं तिला शेवटचं. मग आता हे 3 जण त्या पाण्याजवळ थांबले, ब्राह्मणाजवळ. मोठी आंघोळ करायची, तिला कुठं माहित असती. मग आता ती डुबक्या मारायला लागली. इकडं ब्राह्मणाने ते डबी गंगेमध्ये समर्पित केली. हे 3घही आरामाने मोठा श्वास घेऊन गेली. एकदाची म्हातारी काशीला आली. असं पाण्याने ते असं पुढं हातानं करायला लागले. नेमकी मोठी अशी डुबक्या मारायला लागली. सूर्याला अर्घ्य देवा म्हणून अशी पाण्याची ओंजळ भरली. ती डबी तिच्या हातात आली. चांदीची डबी. उघडून पाहिली. आता मला सांगा, काशीमध्ये सगळ्यात महत्व कशाला आहे? भस्माला आहे ना.
माय गंगामाईनं मला भस्म दिला भस्म. कोणाला सांगितलं नाही. डबी बंद केली, पर्स मध्ये टाकली, आले घरी. मोठा श्वास. तिघजण एकदाची पोचली रे म्हातारी. आले घरी. घरी आल्याच्या नंतर आता गोड जेवण म्हणा. आपल्या इकडं काय म्हणतात त्याला, मावंद नाही का, मावंद. पहिली पंगत बायांचीच, म्हातारी होती ना, बायांचीच बसवली पहिली पंगत. सुंदर सुंदर. आता हे दोघंही प्रसन्न झाले. एकदाची गेली, भरपूर पंचपक्वान्नाची पंगत बनवली. पहिली बायांची पंगत. आता आपल्या इकडं काय, डबलं घ्यायचं, टीप 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 लावायचं नाही का पंक्तीत. मग आता ते दोघींनी डबलं घेतलं आणि आता ते लावायला लागल्या. आता ते लावत असताना एका म्हातारीनं विचारलं, माय 90च्या पुढं मी गेले, पण माझ्या नवऱ्यानं मला काशी नाही दाखवली. तुम्ही तरुण असून तुम्ही काशीला गेला, किती भाग्यवान आहात. काही प्रसाद काही आणला की नाही. राहवलंच नाही मोठीला. बोल ना. भस्म दिला भस्म. डबलं तिथंच टाकलं. घरात गेली, ती चांदीची डबी घेऊन आली आणि घेऊन आल्याच्या नंतर उघडायला लागली. गंगेनं भस्म दिलं माय, प्रत्यक्ष गंगेनं. हे लहानीनं पाहिलं. त्या दोघांनाही सांगितलं, पंक्ती थांबवा. म्हातारी परत आली. जिनं आयुष्यभर भजन नाही केलं. म्हातारी, अरे कशाला, तिचा कोण स्वीकार करणार आहे ज्यांनी आयुष्यात कधी भजनच नाही केलं. एकदा सगळे मोठ्या आनंदाने, आपल्याला जरी वाटत असेल अशा पांडुरंगाने आपल्याला चरणावर घ्यावं, अशा पांडुरंग परमात्म्याच्या भक्ताचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी, तरले तर ते हा भरवसा, नामधारकांचा ठसा. चाल होणार आहे का? चाल. सगळ्यांच्या चरणावर दंडवत करतो. तुम्हा सगळ्या मायबाबांच्या चरणावर, मातृवर्ग पितृवर्ग सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि म्हणा, चिमी गावकर गायले पुराणे. गायले पुराणे, गायले पुराणे, गायले पुराणे, गायले पुराणे, गायले पुराण, गायले पुराण, गायले पुराण.